नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत महापालिकेचे आयुक्त व विभागीय कार्यालय क्रमांक 1 यांना देण्यात आले होते निवेदन। भवानीपेठ प्रभाग क्रमांक 4 मध्ये सरळ लाईनमध्ये असलेल्या ड्रेनेजचे रस्त्याचे काम करत असताना ड्रेनेज हे खाली गेले होते व खड्डा होऊन खड्ड्यामध्ये घाण पाण्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे आणि ड्रेनेजमध्ये गाळ असल्याने लोकांच्या घरात पाणी जात होते। सामान्य नागरिक व वयोवृद्ध लोकांना येण्या जाण्यास त्रास होत होता। हे सर्व पाहून सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी महापालिका आयुक्त व विभागीय कार्यालय या दोन्ही ठिकाणी निवेदन दिले व त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत हा काम पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली। सोलापूर महानगरपालिका सोलापूर विभागीय कार्यालय क्रमांक 1 झोनच्या अधिकाऱ्यांना एक आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत एक निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आले होते की जे प्रभाग क्रमांक 4 मुकुंदनगर, राजीव गांधी नगर, बसवंती प्लॉट जम्मा वस्ती या ठिकाणी जे चेंबरचे डेअरनेस मेन होल जे लाईन आहेत ते खाली गेले होते आणि ते उचलून घेण्यात यावे म्हणून असं आम्ही निवेदन दिलं होतं। आणि ते असं जे खाली गेलेले जे चेंबर आहेत त्यामधनं गाड्या जात होते आणि स्पीड जास्त असल्यामुळे ॲक्सिडेंट होऊन काही लोकांचे हातापायाला दुखापती झालेले आहेत। जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना हातापायाला लागल्यात, ते त्यांनी 15-15 दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। तर असे आम्ही संस्थेच्या मार्फत निवेदन देण्यात आले होते आणि त्या निवेदनाची दखल घेऊन आज रोजी पूर्ण प्रभाग 4 मध्ये हे काम चालू झालेलं आहे आणि ड्रेनेजचं काम चालू झालेलं आहे। तर या प्रभाग 4 मध्ये महानगरपालिकेचे मी आभार मानतो आणि आमच्या निवेदनाची दखल घेऊन हे काम लवकर चालू करण्यात आलेलं आहे आणि तसंच हे काम जसं चालू केलेलं आहे त्या स्पीडनं पूर्ण प्रभाग 4 मध्ये मुकुंदनगर, राजीव गांधी नगर, बसवंती प्लॉट जम्मा वस्ती या ठिकाणी जे चेंबर जे खाली गेलेले आहेत ते उचलून घेण्यात यावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि झोनच्या अधिकाऱ्यांना एक त्यांचा आभार मानतो।